आणि आता एक नजर टाकूयात महाफास्ट न्यूज 100 वर। बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची आज इशारा सभा, 100 एकरावरती सभा, 200 जेसीबीतनं होणार पुष्पवृष्टी। जरांगे पाटील काय बोलणार याकडे लक्ष। जरांगेंच्या सभेसाठी पोलिसांकडूनही विशेष खबरदारी, सभा शांततेत होईल, बीडमध्ये कुठलाही तणाव नाही, पोलीस अधीक्षकांची माहिती। बीडमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांकडून शाळा बंदचे आदेश, सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद ठेवा, अधिकाऱ्यांच्या सूचना। 24 डिसेंबरला आरक्षण द्या, अन्यथा पुन्हा आंदोलन करणार, जरांगेंचा सरकारला इशारा। आमच्या लोकांना नोटीस पाठवण्याचं कारण काय, फडणवीस साहेब तुम्हाला जड जाईल असाही इशारा। जरांगे म्हणतात तसा जीआर काढा, ते मागतील ते द्या, त्यांच्यामुळे कुणीही नाराज नाही, छगन भुजबळांचं सरकारसह जरांगेंना चिमटे। सोयरे हा शब्द सरकारनंच लिहिला, शब्द लिहिताना विचार करायला हवा होता, सोयरे म्हणजे चुलते म्हणून आम्हाला वेड्यात काढता का असा सवाल। व्याही व्याहींचे व्याही, सगळ्यांना आरक्षण द्या, जरांगेंच्या मागणीनंतर मंत्री भुजबळांचा सरकारला घरचा आहे। आता देव जरी खाली आले तरी सुद्धा मराठ्यांना आरक्षण घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही, जरांगे पाटलांचा विश्वास। देवही त्यांना घाबरणारच, जिथे त्यांना देवाचीही पर्वा नाही तिथे सरकार काय चीज, जरांगेंच्या देवाच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचा खोचक टोला। छगन भुजबळ काहीही करू शकणार नाहीत, त्यांची चिंता करू नका, छगन भुजबळांच्या उपरोधिक टीकेनंतर मनोज जरांगे पाटलांचा पलटवार। जरांगेंनी नव्हे तर सरकारनं जरांगेंना वेठीस धरलंय, जरांगेंच्या गावात सरकारी बंगले बांधा, तिथूनच सगळी कामं करा, छगन भुजबळांची उपरोधिक टीका। आपली संस्कृती पुरुष प्रधान, वडिलांची जात मुलांना लागते, आईची जात मुलांना लागली तर मोठा घोळ होईल, जरांगेंच्या मागणीवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। सरकारनं आता नोटिसांच्या भानगडीत पडू नये, जर आपल्या पोरांना अटक केली तर सगळ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसा, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। कामाला लागा, मी माझी भूमिका बदलणार नाही, स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो, सोबत आलेल्यांना फसवणारही नाही, अजित पवारांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना। भेटीगाठी कौटुंबिक, कुठेही मॅच फिक्सिंग नाही, मुंबईतल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। कमळ चिन्हावर नाही तर आपण घड्याळाच्या चिन्हावरच लढणार, महायुती म्हणून लढणार, विरोधकांच्या टीकेनंतर अजित पवारांची ठोस भूमिका। आता पालकमंत्री म्हणतील तीच पूर्व दिशा, अशी परिस्थिती, जिल्हा नियोजन मंडळात टक्केवारी सुरू, कंत्राटदारांकडून मंत्र्यांना 40% कट मिळतो, जयंत पाटलांचा आरोप।